चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। प्राचीन भारताचा इतिहास चॅप्टर नंबर 11 उत्तरेकडील प्राचीन राज्ये। उत्तर भारतात अनेक राजघराणे उदयाला आली, त्यापैकी इंडो ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे। तर कोणत्या घराण्याची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवायचे। यांची माहिती या पाठात घेऊ। बघा, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ह्यास सुरू झाला। अशोकानंतरचे राजे कर्तृत्ववान नसल्याने शेवटचा राजा बृहदत्त याचा पराभव करून शुंग घराणे सत्तेवर आले। बघा, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा लक्षात ठेवायचे। पुष्यमित्र शुंग हा राजा झाला त्यावेळेस भारतात वायव्य भागात ग्रीकांनी स्वतंत्र राज्य स्थापन केली होती। बघा, कोणत्या भागात? वायव्य भागात। इंडो ग्रीक सत्ता। भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य करणारे हे ग्रीक राजे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जातात। काय म्हणून? इंडो ग्रीक। त्यानंतर मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आहे। बघा, मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात काय केला आहे? मिलिंद असे केला आहे। मिनॅंडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंडापर्यंत पसरलेले आहे। कुठपर्यंत पसरलेले आहे हे लक्षात ठेवायचे आहे। त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर चर्चा केली। यातून मिलिंदपन्न या प्रश्नोत्तर रूपी संवाद ग्रंथाची निर्मिती झाली। बघा, मिलिंदपन्न म्हणजे मिलिंदाचे प्रश्न। इंडो ग्रीक नंतर वायव्य भारतात शक, पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वारी केली। वायव्य व पश्चिम भारतात त्यांनी आपली छोटी छोटी राज्ये स्थापन केली। शक, पहलव भारतीय संस्कृतीत मिसळून गेले। त्यानंतर कुशाण राजसत्ता। कुशाण राजसत्ता शक, पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण भारतात आले। त्यानंतर सम्राट कनिष्क हा कुशाणांचा प्रसिद्ध राजा होता। बघा, कुशाणांचा प्रसिद्ध राजा कोण होता? सम्राट कनिष्क। त्याचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वे वाराणसीपर्यंत पसरले होते। कुठून कुठपर्यंत पसरले होते हे लक्षात ठेवायचे। त्याची सोन्याची आणि तांब्याची नाणी उत्तर भारतात सर्वत्र सापडली आहेत। त्यानंतर कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरली होती। बघा, कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे भरली होती? तर काश्मीरमध्ये भरली होती। गुप्त राजसत्ता इसवी सन 320 ते इसवी सन 600 या काळात उत्तर भारतात गुप्त साम्राज्य होते। बघा, गुप्त साम्राज्य केव्हा होते? ही सन तुम्हाला लक्षात ठेवायचे। 320 ते 600 इसवी सन। समुद्रगुप्त श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता। बघा, गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? तर श्रीगुप्त। गुप्त घराण्याची सत्ता पहिल्या चंद्रगुप्तांच्या कारकिर्दीत प्रबळ झाली। त्याने गुप्त साम्राज्याचा पाया घातला। पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला। समुद्रगुप्ताने आसपासच्या लहान राज्यांचा पराभव केला। त्याचे राज्य आसामपासून पंजाबपर्यंत पसरले होते। त्याने कांचीपर्यंतचे पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही जिंकला होता। समुद्रगुप्तांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे वायव्य सरहद्दीवरील राजे व श्रीलंकेतील राज्यांनी समुद्रगुप्ताशी मैत्री करार केला। इथे बघा, गुप्तकालीन नाणे दाखवले तुम्हाला। समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन अलाहाबाद येथील एका शिलालेखात सापडते। बघा, कुठे? अलाहाबाद येथील एका शिलालेखात। अलाहाबाद लक्षात ठेवायचे। त्यानंतर तो विद्या व कलांचा भोक्ता आणि संगीत प्रेमी होता, हे त्याच्या सोन्याच्या नाण्यावरून समजते। बघा, इथे सोन्याचे नाणे दाखवले तुम्हाला। दुसरा चंद्रगुप्त। चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त सत्तेवर आला। वायव्येकडील अनेक राज्ये त्याने जिंकून घेतले। शंकाचा अरी म्हणजे शत्रू। शंकाचा अरी म्हणजे काय? शत्रू। म्हणूनच त्याला शकारी असे म्हणत। बघा, दुसऱ्या चंद्रगुप्ताला काय म्हणत? शकारी। गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले। माळवा, गुजरात, सौराष्ट्र हे पश्चिमेकडील प्रदेशही त्याने आपल्या साम्राज्याला जोडले। दक्षिणेतील सामर्थ्यशाली वाकाटक घराण्यात आपल्या मुलाचा विवाह करून देऊन त्याने नातेसंबंध प्रस्थापित केले। दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा चीनी प्रवासी भारतात आला। त्याने आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे। वर्धन राजसत्ता। त्यानंतर काय? वर्धन राजसत्ता। गुप्त सत्तेचा उतरत्या काळात म्हणजेच इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतातील वायव्येकडील प्रदेशात वर्धन राजसत्ता उदयाला येते। वर्धन राजसत्ता कुठे उदयाला आली हे लक्षात ठेवायचे। तर भारतातील वायव्येकडील प्रदेशात। त्यानंतर सम्राट हर्षवर्धन या घराण्यातील हर्षवर्धन हा महत्त्वाचा राजा होता। बघा,
कोण महत्त्वाचा राजा होता? हर्षवर्धन. त्याने आपला राज्य विस्तार उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस नर्मदा, पूर्वेस आसाम आणि पश्चिमेस माळव्यापर्यंत केला. बघा हे लक्षात ठेवायचे. त्याचे लष्करी सामर्थ्यही बरेच होते. त्याच्या पदरी 52 लाखापेक्षा जास्त फौज होती. त्याने आपला राजदूत चीनला पाठवला होता. आपल्या राज्यात सुव्यवस्था व शांतता राहावी म्हणून तो स्वतः राज्यभर फिरून देखरेख ठेवत असे. कनौज ही सम्राट हर्षवर्धनाच्या साम्राज्याची राजधानी होती. बघा कनौज ही काय होती? सम्राट हर्षवर्धनाच्या साम्राज्याची राजधानी होती. कोणती? कनौज. हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं पॉईंट आहे. सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्याच्या काळात युआन श्वांग हा विद्वान बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. हर्षवर्धन विद्वानांचा आश्रयदाता होता. तो स्वतःही कवी व नाटककार होता. त्याने रत्नावली व नागानंद ही नाटके लिहिली. बघा कोणती? रत्नावली आणि नागानंद. हर्षवर्धनाने प्रजेच्या सोयीसाठी सार्वजनिक दवाखाने व धर्मशाळा बांधल्या, पाणपोई सुरू केल्या. राज्याच्या उत्पन्नाचा मोठा वाटा तो सार्वजनिक हितासाठी वापरत असे. बघा युआन श्वांग इथे तुम्हाला चित्रात दिसते. त्यानंतर 5 वर्षांनी हर्षवर्धन आपली संपत्ती लोकांना वाटून टाकत असे. प्रजाहित दक्ष व दानशूर राजा म्हणून हर्षवर्धन इतिहासात प्रसिद्ध आहे. नेक्स्ट चॅप्टर बघा 12 नंबरचं दक्षिणेकडील प्राचीन राज्ये. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही अनेक राजघराणे उदयाला आले. त्यापैकी सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे. सर्वात पहिले आपण बघू सातवाहन. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या प्रदेशात त्यांचे राज्य होते. बघा कुठे कुठे राज्य होते हेही लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही त्यांची राजधानी होती. सध्याचे काय आहे? पैठण. पहिले काय होते? प्रतिष्ठान म्हणजे सध्याची पैठण ही काय होती? त्यांची राजधानी होती. त्यानंतर सातवाहन घराण्याची गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. नाशिकच्या लेण्यांतील एका शिलालेखात त्याचा राज्य विस्ताराचा उल्लेख असून त्याचा उल्लेख त्रिसमुद्रोतोयपितवाहन म्हणजेच ज्याचे घोडे त्यांनीही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असे त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. सातवाहन काळात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. जुन्नरजवळील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा होता. कोणता? जुन्नर जवळील नाणेघाट. तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे. पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतून रोमपर्यंत माल जात होता. बघा कुठून कुठपर्यंत माल जात होता. तसेच रोमच्या बाजारपेठेतून माल इकडे येत होता. बघा इथे तुम्हाला नाणेघाट दाखवला आहे. सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. बघा कोणत्या लेण्यांची निर्मिती झाली हे खूप महत्त्वाचं आहे. याच काळात गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला गेला. कोणता काव्यग्रंथ रचला गेला हेही महत्त्वाचे आहे. हाल हा सातवाहन राजा त्याचा कर्ता होता असे मानले जाते. त्यानंतर वाकाटक. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विद्याशक्ती या राजाने केली. कोणी केली हेही लक्षात ठेवायचे. त्यानंतर वाकाटकांची सत्ता मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेली होती. बघा कुठून कुठपर्यंत पसरलेली होती हेही महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर पहिला प्रवरसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता. तो कोण होता हेही लक्षात ठेवायचं. त्याने वाकाटकाचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत दक्षिण कोल्हापूरपर्यंत वाढवले. हरिसेन हा वाकाटकांचा शेवटचा महत्त्वाचा राजा होता. बघा शेवटचा महत्त्वाचा राजा कोण होता हेही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हरिसेनांचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्याने अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. बघा 16 क्रमांकाची इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसते अजिंठा लेणी. वाकाटकांचे प्रशासन कार्यक्षम होते. कला व साहित्य यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. कोणती विपुल ग्रंथरचना झाली हे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्री. संस्कृत वाङ्मयाचा विकास या काळात झाला.
बघा, संस्कृत वाङ्मयाचा विकास कोणत्या काळात झाला हेही लक्षात ठेवायचं. प्रसिद्ध संस्कृती कवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य याच काळात लिहिले. मेघदूत हे काव्य कोणत्या काळात दिले आणि कोणी लिहिले? कवी कालिदास यांनी लिहिले असावे. त्यानंतर चालुक्य, इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिल्या पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. तर कोणी स्थापन केली हेही महत्त्वाचा पॉईंट आहे. आजच्या कर्नाटक राज्यात बदामी येथे या घराण्याची राजधानी होती. बघा, आजच्या कर्नाटक बदामी येथे घराण्याची राजधानी होती म्हणून त्याला बदामीचे चालुक्य असे म्हणतात. चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते. त्यानंतर चालुक्याच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधली गेली. त्यापैकी बदामी, ऐहोळे व पट्टदकल येथे बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहे. बघा, इथे तुम्हाला दिसतेच म्हणते पट्टदकल येथील मंदिर. काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. पूज्यपाद सामंत भद्र यांच्यासारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. त्यानंतर पल्लव, इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिण भारतात चालुक्य सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ताही प्रबळ होती. कांची ही पल्लवांची राजधानी. बघा, पल्लवांची राजधानी कोणती? कांची. महेंद्र वर्मा हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. त्याने संगीतावरही ग्रंथ लिहिला. तसेच त्याने चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले. महेंद्र वर्माचा मुलगा नरसिंह वर्मा हा पराक्रमी होता. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला होता. त्याच्या काळात चीनी प्रवासी युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती. प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी पल्लवांच्या दरबारी होता. नरसिंह वर्माच्या काळात महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली. तर कुठले? महाबलीपुरम येथील. पल्लव राजे विद्या व कलांना प्रोत्साहन देणार होता. बघा, इथे तुम्हाला चित्रात दिसते महाबलीपुरम येथील रथमंदिर. पल्लवांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियाशी जवळचा संबंध आला. पल्लव काळात देशांतर्गत व देशाबाहेरील व्यापारी भरभराटीला आला होता. पल्लव राजे शैव व वैष्णव पंथाचे आश्रयदाते होते. त्याच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई असे वर्णन श्वान श्वांग या चीन प्रवाशाने केलं आहे. संगम म्हणजे संगम साहित्य. दक्षिण भारतात विद्वान साहित्यकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या, त्याला संगम म्हणतात. बघा, संगम कशाला म्हणतात हे लक्षात ठेवायचं. त्यात सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात. हे बघा, इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? तर तमिळ. हे लक्षात ठेवायचे. संगम साहित्याचा गद्य पद्य असे दोन्ही प्रकार आहेत. तर कोणते दोन प्रकार आहेत? गद्य पद्य. संगम साहित्यातील सिलपद्धिकरम व मणिमेखलाई ही दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. तर कोणते दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहे हेही लक्षात ठेवायचे. या साहित्यामधून दक्षिण भारताचा प्राचीन इतिहास व लोकजीवनाची माहिती मिळते. याच प्रकारे आपला आजचा लेक्चर इथे संपले. जर अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.